नमस्कार मंडळी, आजपासून आपण सुरुवात करतोय 15 डेज मिनी लॉग चॅलेंजला. कारण त्यामागचं कारणही तसं आहे. आज मी बसलो होतो सकाळ सकाळी स्क्रिप्ट लिहायला, तेवढ्यात आला माझ्या मैत्रिणीचा कॉल आणि ती मला सांगत होती, अरे वेड्या, इथे डॉलरचा रेट घसरला आणि तू घरात बसून काय करतोय, उचल कॅमेरा आणि लाग कामाला. मी पण मग काय ऐकतोय काय, तिचं हे भन्नाट मोटिवेशनल स्पीच ऐकलं आणि घेतलं मग 15 डेज मिनी लॉगचा चॅलेंज. तर नमस्कार मंडळी, मी उन्हाळ प्रवासी अवधूत माटल तुमचं 15 डेज चॅलेंजच्या डेली मिनी लॉग मध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आज आहे आपल्या चॅलेंजचा पहिला दिवस आणि मी निघालोय चाकरमनी सिरीजच्या शूट. मग मी आलो दादर स्टेशनला आणि तिकडून बघितलं तर भाई सनसेट होत आलाय आणि मला पोहोचायचं होतं जोगेश्वरीला. कारण जर आज मी टाइमात नाही पोहोचलो काळोख व्हायच्या अगोदर तर आपली शूट राहू शकते. आणि तिकीटसाठी लाईन बघितली आणि मला 2 मिनिटासाठी वाटलं बापरे बाप, आपण खरंच टाइमात पोहोचू शकतो का. पण कसा बसा लाईन मध्ये राहून तिकीट काढून घेतली. इंडिकेटरवर 4-2ची बोरिवली स्लो लागलीच होती. ट्रेन पकडण्यासाठी धावत तर आलोच, पण गर्दी बघितली आणि मला रिअलाइज झालं, ज्या दिवशी आपल्याला घाई असते ना भाई, त्या दिवशी अडथळा काय ना काहीतरी येतच असतो. पण काय करणार, स्ट्रगल इज रिअल असं बोलून वाट काढत त्या गर्दीत न जाऊन विंडो सीट पकडली. मी जोगेश्वरीला पोहोचलो, पण भाई साहेब तिकडचं लोकेशन बघितलं आणि मी तर भाई पूर्ण चक्रावूनच गेलो होतो. कारण जोगेश्वरी स्टेशनच्या बाजूला असं लोकेशन असणं म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर साठी सोन्याची खाण. तर मंडळी, मी पोहोचलो लोकेशन वरती आणि तिकडे बघतो तर काय, आपले फंटर लोक आधीच येऊन पोहोचले होते. आणि मग एक करून सगळेजण जमलो आणि मग आम्ही स्क्रिप्टवर चर्चा केली, कशा प्रकारे आपण चांगलं करू शकतो, कसं खतरनाक बनू शकतो. शूटला तर सुरुवात केली, पण आमच्या पिंट्या भाईने एवढे टेक घेतले की भाई साहेब सूर्य बोलत होता, अजून किती वेळ थांबायचंय मला. तर मंडळी, आमची शूट संपेपर्यंत काळोख पडलाच होता. जर मंडळी तुम्हाला ही सिरीज बघायची असेल तर अवधूत मटलला फॉलो करा आणि तुम्हाला तिकडे सगळे पार्ट पाहायला मिळतील. तर मंडळी, आजचा मिनी लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा.